नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर आज आहे शनिवार, तर माझा भाऊ पण घरीच आज आहे बा राजू। तर राजू पण घरी आहे आणि फौजी साहेब पण घरी आहेत, त्यांना आज दिवसभर घरीच आहेत सगळे। आणि मुलं पण एक क्लासला गेला, एक कॉलेजला गेलाय, ते पण दुपारपर्यंत घरी येतील। तर शनिवारचा दिवस म्हणजे आमचा साफसफाईचा दिवस असतो ना, तर चाललो तर आम्ही बाहेरची साफसफाई करायला, कारण घराच्या साईडला आहे ना मस्त आपले प्लॉट नाही येते दुसऱ्याचे आहेत, पण घराच्या साईडला काय होतं वाऱ्याने ते कागद वगैरे पिशव्या प्लास्टिकच्या येऊन त्या झाडांच्या भिंतीच्या कडेला जे तुळशीचे झाड आहेत ना आपले, तिथं येऊन अटकतात ते, आणि कचरा असा असला ना ती कसरी वाटते एकदम। त्याच्यामुळं आम्ही असं महिन्या 2 महिन्यातून आहे ना साफसफाई करत असतो। तर भरपूर कचरा झालाय ना, तर तो उचलतो आता आणि जाळून देतो आणि नंतर मग घरातली साफसफाई करतो। तर घरातली बरीचशी साफसफाई करायची आज। तर हे बघा फौजी साहेबांची साफसफाईचं काम चालू झालं आणि हे बघा मी गवऱ्यात थापल्या होत्या त्या दिवशी, मस्त वाळल्यात आणि मी काढून अशा ठेवल्यात। हे बघा अशा एकदम मस्त वाळल्यात, आता जाळायला होतील चुलीला। आणि फौजी साहेबांनी कटिंग केली होती त्याशी झाडांची, तसंच टाकलं होतं खाली। तर बकऱ्यांनी त्याचा पाला पाचोळा खाऊन गेले, पण ते काड्या वगैरे राहिलेल्या आहेत ना, तर ते पण जाळून देतात। हे बघा कशी कचरा आहे, पलीकडं किती कचरा साचलाय बघा तो। तर हे बघा आपल्या घराकडं आज बगळ्यांचं दर्शन झालंय। तू काय काटे तोडणार आहे का रे? तर राजू तोडते अशा बारीक बारीक ज्या काटे आहेत ना, हे बघा असं झुडूप, ते लय मोठे होते नंतर घराजवळ ना, त्याच्यामुळे तो तोडतोय आता। त्या पिशवी खाली चेक करत जा, काय आहे का, भीती वाटती। थांबा मी आले उचलू लागायला। तर 20 तारखेला सागरचा बर्थडे होता ना, तर 20 तारखेचा व्हिडिओ मी काल अपलोड केला होता। तर सगळ्यात ताई मावशी, माझ्या मैत्रिणी, सागरच्या मावशी, सागरच्या आजी, सगळ्यांनी सागरला इतकं भरभरून प्रेम दिलं ना, इतक्या भरभरून कमेंट आल्यात ना कालच्या व्हिडिओला, आणि इतक्या सगळ्या कमेंट पाहून ना मी तर खरंच भारावून गेले। तर आपल्या यूट्यूब फॅमिलीने माझ्या सागरला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या, खरंच खूप सगळ्यांची आभारी। तर मंडळी हे बघा माझी दिदू आली। आलास तू? क्लासला गेला होता सकाळी 7 वाजता गेलता ना, आला। तर हे बघा मंडळी माझी दिदू आली, हे बघा लाडूबाई माझी। तर भाजी आहे, भात आहे, चपाती आहे। काय लागलं? कुंकू लागलं? हा। तर राजूने हे बघा सगळं बाबळीचं झुडूप होतं ना, तेवढं तोडलंय। आता ते रुई नाही का त्याच्यावर टाक तिकडं राजू, एका ठिकाणी, नाही तर साईडला घे ना बाबू। तर आकाश गेला होता सकाळी 7 वाजता क्लासला, तो आलाय आता। तर तो गेला घरामध्ये, म्हणला मी फ्रेश होतो आणि जेवण करतो, त्याला भूक लागली। सकाळी नाश्ता करून पण नव्हता गेला, तो तसाच गेला होता। आणि सगळं कचरा उचलल्यानंतर किती भारी वाटतंय बघा घराच्या साईडनी, नाही तर कचरा असला ते कसं तरीच वाटतं एकदम। तर मंडळी आता चालू पलीकडल्या साईडनी, गेट लावू? बरं लावते। कसं आहे ना, आपल्या घराची कळा ही आपल्या अंगणावरून दिसत असते, तर फक्त घरासमोरच साफ करायचं आणि साईडनी तसाच राडा ठेवायचा कसं तरी वाटतं, त्यामुळं आम्ही असं मध्ये मध्ये साफ करत असतो। तर सागरचा बड्डे झाला ना, तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई सागरला तुम्ही गिफ्ट काय दिलं, काय घेतलं?
तर ताईंनो कसं आहे ना, आम्ही आत्तापर्यंत मुलांना बर्थडेला गिफ्ट कधीच नाही दिलं. आम्ही पहिल्यापासून मुलांना जे गरजेचं आहे ना तेच देत आलो. त्यांना गरज नाही ना त्या गोष्टीची कधीच आम्ही त्यांना सवय लावलीच नाही. कारण पहिल्यापासून माझ्या मुलांनी मी कसा संसार करते, काय करते सगळं पाहत आलेले आहेत ना, मी त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देत आलेली आहे. आपण मुलांना जसं घडवू ना तसे ते घडत असतात. आपले मुलं जे म्हणतील तो हट्ट पूर्ण केलाच पाहिजे किंवा त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण केलीच पाहिजे असं काहीच नसतं बरं का. त्यांना पण ना करपासवायची सवय व्हायला हवी ना, कारण आपल्या आयुष्यामध्ये सगळे सारखे दिवस नसतात. कधी उतार चढाव चालूच असतो. त्यामुळं आपण काही गोष्टी त्यांना देऊ शकतो, काही नाही देऊ शकत असं असतं. त्यामुळं माझ्या मुलांना तशीच मी सवय लावलेली ना, त्यांनी आत्तापर्यंत कधी एकसुद्धा हट्ट केला नाही की मम्मी मला हेच पाहिजे म्हणजे पाहिजेच. ते असं हट्ट करून माझ्याजवळ कधीच रडले नाही. माझ्या जवळचे आहेत मुलं त्यामुळं मला माहिती आहे. आणि फौजी साहेब तर फौजमध्ये होते ना, तर फौजी साहेबांजवळ त्यांचा हट्ट करण्याचा काही प्रश्नच नाही. कारण फौजी साहेब खूप दिवसातून यायचे ना, तर मुलांना वाटायचं की हा माणूस कोणता तरी वेगळाच आलाय आपल्या घरामध्ये. ते फौजी साहेबांपासून थोडं लांबच राहायचे. त्यामुळं माझ्या मुलांना हट्ट करायचं कधी माहितीच नाही. बाहेरचं सगळं आम्ही साफसफाई केली. त्यानंतर घरामध्ये आलो. आम्ही जेवण केले, थोडासा आराम पण झाला आणि त्यानंतर आता घरातल्या साफसफाईला लागलोत. तर आता घरातली साफसफाई करून घेतो आम्ही. राजू पण आहे आणि आता मुलं पण कॉलेजवरून आलेत. तर सगळं आवरून घेतो. एवढं मोठं घर आवरायचं, घरातलं सगळं पाहायचं एकटीच्याने होत नाही. तर त्यामुळं मला ते शनिवारी प्रॉपर म्हणजे सगळ्या घराची डस्टिंग करू लागते, सगळं आवरू लागते. म्हणजे 8 दिवस ते ना माझ्या कधी हाताला लागत नाही. 8 दिवस आपले ते कॉलेज, फौजी साहेब ड्युटीवर, राजू पण कामाला. मग मी एकटी काय काय करू. त्याच्यामुळं शनिवारी आम्ही सगळं घर आवरायला काढतो. है ना राजू? राजू आणि राजू कसा चिकना झालाय तुम्हाला राजू कसा चिकना झालाय तुम्हाला दाखवते मी. काल इतके त्याचे केस वाढलेले होते आणि इतके पिकलेले दिसत होते ना, आणि दाढी पण केलेली नव्हती. तर त्याला असं ओरडावं लागतं की राजू कटिंग करून ये, दाढी करून ये. मग तो करून येतो. तर आज त्याने कटिंग केली, दाढी केली आणि केस मस्त तो कलरिंग करून आलाय. राजू अरे इकडे तुला बोलवते मी. राजू हाय हॅलो काय हाय का नाही. हे पा राजू मस्त झालाय बरं का. आज कटिंग करून आलाय, केस काळे करून आलाय, दाढी बिडीचा एकदम चकाचक झालाय बरं का राजू आज. है ना रे. तर चला चहा बनवते मी. एकदा चहा घेतो सगळे आणि डस्टिंगला लागतो. है ना. तर राजू आणि सागर लागलाय कामाला आणि आकाश पण आहे. तर आकाश लवकर आला होता क्लासवरून आणि सागर उशिरा आलाय कॉलेजवरून. तर सगळे आवरू लागत आहेत मला. आता पटपट घेते आवरून मी. तर मंडळी टेरेसवरती आले मी. तर पाहते तर काय आपल्या सोनचाफ्याच्या झाडाला आहे ना इतकं मस्त सोनचाफ्याचं पहिलं फुल उमललंय. तर ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा अशा मोठ्या ड्रम मध्ये लावलेले सोनचाफ्याचं झाड. आणि हे बघा वाव किती मस्त बघा. आपल्या झाडाचं पहिलं सोनचाफ्याचं फुल उमललंय. इतकं छान आहे ना, तुम्ही बघू शकता. आपल्या झाडाचं म्हणजे आपण लावलेल्या झाडाला जर पहिलं फुल उमललं ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि त्यातली त्यात आपल्या स्वामी महाराजांना आवडतं फुल, त्यांचं आवडतं फुल आहे. तर हे पहिलं फुल मी स्वामी महाराजांनाच वाहणार आहे आता. हे बघा तर मुलांचं खाली काम चालू होतं. कपडे मशीनमध्ये धुवायला टाकले होते ना जरा, तर तेच मी वरती वाळायला घालायला गेले होते टेरेसवरती. तर मी ते फुल पाहिलं, इतकं छान वाटलं ना मला. तर ताईंनो तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की आपल्या घरामध्ये ज्याचा कोणाचा बर्थडे असतो ना त्याचा बर्थडे अगदी साध्या पद्धतीने आम्ही साजरा करत असतो. कारण पहिल्यापासून तशीच सवय ना, तशीच सवय ठेवली आम्ही. जास्त तामझाम करतच नाही. कारण फौजी साहेब फौजमध्ये होते, मी एकटीच मुलांना घेऊन राहायचे ना, तर मुलांना अशी सवय लावलेली मी. बर्थडे असला ना केक आणायचा घरी कापायचा
बनवायचा आणि जे काही बनवायचं ना खायसाठी ते घरीच बनवायचं, घरीच मस्त आनंद घ्यायचा. आणि फौजी साहेब रिटायर आल्यापासून मग ते म्हणत असतात चला हॉटेलला, तर कधीमध्ये आम्ही जात असतो मग बड्डेच्या दिवशी हॉटेलला. त्यात पण माझे मुलं असे आहेत ना, म्हणतात मम्मी तुला इतकं छान बनवता येतं, मग कशाला हॉटेलला जायचं, कशाला हॉटेलचं खायचं, तू घरीच बनव. तर असे येतं. तर ते सागर पण म्हणला होता घरीच तू बनव, मग आम्ही घरीच काय काय बनवलं होतं. तर हमेशा त्यांना मी काही ना काही अशी रेसिपी बनवून देत असते ना, त्याच्यातच ते खूप छान म्हणजे आनंद घेतात. तर जानेवारीमध्ये पण आपल्या राजूचा बड्डे बरं का ताईंनो. तर त्याच्या आयुष्यामध्ये कोणीच त्याचा बड्डे सेलिब्रेट नसन केला, पण जसा माझ्याकडे आलाय तो केडगावमध्ये 2 वर्षापासून, तसं आम्ही त्याचा बड्डे मस्त सेलिब्रेट करतो. अगदी म्हणजे आम्ही सगळ्या घरच्यांचा सेलिब्रेट करत असतो ना साध्या पद्धतीने, तसाच करतो. पण आम्ही त्याच्या बड्डेच्या दिवशी हॉटेलला जात असतो, त्याला तेवढं छान वाटतं, त्यामुळे आम्ही त्याला घेऊन हॉटेलला जात असतो सगळेच. तर जानेवारीमध्ये कधी त्याचा बड्डे मी तुम्हाला नक्की सांगेन, पोस्ट पण टाकेन मी तुम्हाला. का सांगते मी, कारण बऱ्याचशा ताई, मावशी, माझ्या मैत्रिणी इतकं भरभरून प्रेम देतात ना राजूला, पण खूप छान छान कमेंट असतात राजूविषयी पण. तर त्या कमेंट राजू पण वाचत असतो ना, तर त्याला खूप छान वाटतं, त्यामुळे मी सांगत असते. आणि तसं पण आपल्या यूट्यूब फॅमिली बरोबर माझं एक वेगळंच नातं तयार झालंय ना, तर प्रत्येक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करत असते आणि तुमच्याशी शेअर केल्याशिवाय मला पण करमत नाही, त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत असते, सांगते. आणि तुमच्याशी शेअर केलं ना मला पण खूप छान वाटतं खरंच. तर हे बघा राजू माझ्या बेडरूममध्ये डस्टिंग करत होता आणि छोटा मुलगा आणि मी हॉलमधलं जे मनी प्लांट ठेवले होते ना, तर त्याच्यामधलं पाणी मी बदलत होते आणि जे शोपीस वगैरे ठेवलेले आहेत ना ते पण पुसून देत होते. छोटा मुलगा ठेवत होता. तर मनी प्लांट आणि बांबू प्लांट आहे ना, त्याच्यामधलं पण पाणी 2-3 दिवसाला असं बदलावं लागतं. मनी प्लांटला, बांबू प्लांटला अंघोळ घालावं लागते, नाहीतर मग ते काय होतं, ते त्याच्यातलं पाणी ना क्षार पकडतं. मग ते ज्या मनी प्लांटच्या कटिंग असतात ना, त्या पण थोड्याशा खराब होतात. त्यामुळे त्याच्यातलं पाणी ना 2-3 दिवसा मिळून असं बदलावं लागतं. मग छान राहतात ते. झालं का नाही? काय आवरा पटापटा. झालंय ना हो. अरे थांब ना तू रे बोल चल. हा गुळगुळ चलत माझी ग बस इकडे धर तिकडं, दे तिकडं फेकून. हा लागले की नाही बघा, छान झालं नाही नीट रे. झालं मस्त झालं. ऐका म्हणतोय मस्त भारी झालं. आता हे बघा कॅमेरा चालू होता म्हणून तुम्हाला समजलं. तर हाय ना, नेहमी माझ्या असंच वाटत जातं असतं, मला चिडून देतून बाजूला होतं. तर काय म्हणतात ना, भाऊ बहीण, बहिणी बहिणी, भाऊ भाऊ, नेहमी असं त्यांचं चालू राहतं. पण त्याच्यामध्ये पण एक म्हणजे प्रेमच असतं. माझी 2 मुलं आहेत ना, त्यांच्यात पण भांडणं होते, पण ते असे भांडतात आणि असे नीट होतात. तसंच आमच्या दोघांचं पण आहे, असे भांडतो आणि असे नीट होतो आम्ही पण. तर मंडळी आता सगळी डस्टिंग झाली, सगळं फ्लावर पॉट सगळं लावून झाले. फक्त हे स्नेक प्लांट, हे मोठं फ्लावर पॉट इथं लावायचं राहिलंय. पण इथं मी काय करते, आधी गरम पाण्याने पुसून घेते, म्हणजे काने कोपरे पुसले जातात हाताने पुसल्यावर. आज मॉबनी नाही पुसत, तर 8 दिवसातून एकदा हाताने जर गरम पाण्याने पुसली फरची एकदम चमकती आणि काने कोपरे छान निघले जाते. तर मी आता गरम पाण्याने मस्त फरची पुसून घेते आणि मग हे लावून देते. तर हे बघा मला असं फरशीवर आहे ना लुळून फरशी पुसावं लागते, काने कोपरे एकदम व्यवस्थित चकाचक, तरच म्हणजे मनाला समाधान वाटतं. तर मी काय करते, एक दिवशी एखादं रूम, एक दिवशी एखादं 2 रूम असं पुसते. एका दिवशी सगळं पुसायचं म्हटल्यावर मी खूप दमते, कारण एवढं मोठं घर पुसणं काही सोपं नाही हाताने. त्यामुळं मी आज हॉल आणि किचन हाताने पुसणार आहे. उद्या 2 रूम बाकीचं पुसन मी आता. आणि राजू मला बोलत होता की तू हॉल आणि किचन पुसते, तोपर्यंत बाकीचे 2 बेडरूम आणि मधला स्पेस मी मॉबनी पुसतो. तर तो बाकीचं पुसतोय तोपर्यंत मॉबनी.
घर बांधायच्या वेळेस असं वाटतं खूप मोठं घर असावं आपलं, पण ते आवरताना ना खरंच ताईंनो नाकी नऊ येतात. खूप आवरावं लागतं तरी पण उरकत नाही ते. आणि घरात किती काम करा तरी दिसत नाही ते. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला वाटतं हिला काय काम आहे, घरीच तर असती. तर मंडळी हे बघा, सगळी आता घराची पूर्ण सगळ्या अख्ख्या घराचीच आज डीप क्लिनिंग केली. सगळं म्हणजे जाळ्या काढल्या, झटकून झुटकून सगळं डस्टिंग केली. हॉल तर एकदम चकाचक झालाय. सगळं एकूण एक वस्तू सगळी पुसून काढली, सगळं व्यवस्थित करून घेतलं. तुम्हाला दाखवते बघा. तर आमचं बेडरूम, मुलांचं बेडरूम, मधला स्पेस, किचन सगळं क्लिनिंग झालंय. तर हे सगळं नाही दाखवलं मी, कारण सगळं दाखवायचं म्हणलं की व्हिडिओ खूप मोठा होतो. त्याच्यामुळे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं मी. तर तुम्हाला मी हॉल दाखवते कसा चमकतोय. तर हे बघा मंडळी, आपली ही फ्रेम तर ही सुद्धा पुसून निघली बरं का. आणि ते पडदे काढलेत ना धुवायला, तर ते धुतले नाही अजून. ते धुवून आता उद्या लावन मी ते. तर हे फ्रेम वगैरे सगळं आपलं टी व्ही नूट, त्यानंतर हे सगळे मनी प्लांट वगैरे सगळे लावलेले आहेत ना, त्याच्यामधलं पाणी चेंज केलं आहे. आणि हे सगळं शोपीस वगैरे सगळं पुसून काढले, सगळी पूर्ण डस्टिंग केली. आणि हा सोफा वगैरे सगळं इकडं काढलं होतं, त्याचं जे कवर आहे ना तो पण धुवून लावून दिला आहे. आणि मॅट तर मी परवाच धुतलेलं आहे. आणि हे बघा राजू बसला, दमला का? तर राजू पण बसले. आता मस्त चहा करू आपण, आहे ना रे? तर असे एकदम मस्त चकाचक झाले सगळं घर. पूर्ण नाही दाखवत मी तुम्हाला, आता फक्त हॉलच दाखवते. तर मंडळी एवढं काम करून सगळे थकलेत ना फौजी साहेबांनी. छोट्या मुलाला जे गरम गरम जिलेबी आणि वडापाव आणायला लावलं होतं. आता मस्त आम्ही जिलेबी आणि वडापाव खातो. रेडी आणा रे. हे बघा जिलेबी. आणि बघा मस्त गरम गरम वडापाव. तर घराची साफसफाई झाल्यानंतर आम्ही मस्त जिलेबी आणि वडापावची पार्टी केली. सगळ्यांनी जिलेबी वडापाव खाल्ले, कारण आमच्या इथे ना जिलेबी आणि वडापाव खूप मस्त गरम गरम मिळतात ना. तर मंडळी चला, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.